समोरच्या डोक्यावरून बघायचं, वाकून नाही बघायचं. मागच्या जे मुले ते पाठीमध्ये पाहुणे आदरणीय श्री PM चव्हाण सर यांचे सहर्ष स्वागत. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री AS सावंत सर यांचेही सहर्ष स्वागत. तसेच व्यासपीठावर उपस्थित प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ A कुलकर्णी मॅडम, प्रशालेचे माध्यमिक विभागाचे सुपरवायझर श्री RP कदम सर, श्री SG दरस सर, प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका श्रीमती UV पाटील मॅडम व पर्यवेक्षक श्री SV दाभाडे, सौ A कुलकर्णी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी मंडळाचे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आज 21 जून योग दिनानिमित्त आपण योगासनांचा सराव करणार आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्याच प्रशालेचे शिक्षक श्रीयुत चव्हाण सर प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले, त्याबद्दल प्रशालेच्या संस्थेच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. याचबरोबर आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री सावंत सर, त्याचबरोबर माध्यमिकचे सुपरवायझर RP कदम सर, दडस सर, प्राथमिकचे सुपरवायझर UV पाटील मॅडम, दाभाडे सर, तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि त्याचबरोबर तुम्ही सर्व विद्यार्थी जे आनंदाने आज योग दिन साजरा करण्यासाठी आला आहात उत्साहात, सर्वांचं पुन्हा एकदा प्रशालेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आणि निसर्गाशी एकरूपतेची भावना शोधण्याचा 21 जून हाच दिवस का निवडला गेला योग दिनानिमित्त, त्याचेही काही खास कारण आहे. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी निवडण्यामागे 21 जून हा सगळ्यात मोठा दिवस असतो, ज्याला उन्हाळी संक्रांत असे म्हटले जाते. उन्हाळी संक्रांती हा उत्तर गोलार्धातील सर्वात जास्त प्रकाश असलेला दिवस आहे. पृथ्वीचा अक्ष त्याच्या कमाल कोनात सूर्याकडे झुकतो, त्यामुळे दिवस मोठा होतो. 21 जून नंतर सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो. योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस खूप खास मानला जातो. त्यामुळे 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो. योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. योगाचे अनेक फायदेही आहेत. सशक्त शरीर व लवचिक शरीर, वजनात घट, तजेलदार त्वचा, शांत व प्रसन्न मन, उत्तम आरोग्य हे योगांमुळेच शक्य होतं. मध्ये सुद्धा सुधारणा होते. आपली आदरणीय श्री PM चव्हाण सर हे आपल्याच प्रशालेत HSC व्होकेशनल विभागात कार्यरत आहेत. त्यांचा परिचय करावा तितका थोडाच आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे प्रमाणित आंतरराष्ट्रीय योग गुरु, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व नॅशनल योगासन स्पोर्ट्स फेडरेशनचे जज, भारत सरकारच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सांगलीचे मेडिएटर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सांगली जिल्हा प्रबोधन प्रचार समितीचे प्रमुख, तसेच त्यांनी 2 दशकात शेकडो योग शिबिर, हजारो योगशाळा घेतल्या, ज्याचा लाभ लाखो साधकांनी घेतला. यानंतर प्रमुख पाहुणे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रशालेचे पारिजाताने स्वागत करूयात मान्यवरांचे शब्द सुमनांचे. विद्या मंदिर, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर, अशा या संस्कृती, संस्कार आणि सभ्यतेसाठी सतत प्रयत्नशील असणारं हे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर, या विद्या मंदिराचे आदरणीय, सन्माननीय, श्रद्धेय मुख्याध्यापक सावंत सर, उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, पर्यवेक्षक कदम सर, पाटील मॅडम, दडस सर आणि विविध शाखांचे सांस्कृतिक विभाग प्रमुख, समस्त माझा हा प्रेमपूर्वक प्रणाम स्वीकार करावा. नमस्कार. घ्यायचंय ना?
आणि अनुभव घ्यायचे ना. तर यासाठी ज्या काही आज आपण कृती करणार आहोत या सर्व कृती सहजपणे करायच्या आहेत. जेवढ्या जमतील जशा जमतील त्या पद्धतीने आपण करणार आहोत. परंतु चला, सर्वांनी मनातील विचार व्यक्त करणं आणि ते विचार अगदी सहजपणे, कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, कुठल्याही प्रकारची आकांक्षा नाही, अगदी सहजपणे व्यक्त होण्यासाठी प्रार्थना असते. चला, अशाच या योग दिनानिमित्त जी प्रार्थना आहे ती प्रार्थना आपण म्हणूया. त्या अगोदर सर्वांनी 3 ओंकार करायचे आहेत. आपण सर्वांनी एका सुरामध्ये ओंकार करूया. 3 ओंकार होतील आणि त्यानंतर प्रार्थना. मी जसं म्हणेन तसं माझ्या पाठीमागे आपण सर्वांनी प्रार्थना म्हणूया. चला, सुरुवातीला एका सुरामध्ये ओंकार आपण करूया. अलगदपणे डोळे बंद करूया. संपूर्ण शरीर रिलॅक्स सोडूया. आणि जसं शरीर रिलॅक्स आहे अशा शरीरामध्ये मन देखील शांत ठेवूया. माझ्या पाठीमागे प्रार्थना म्हणायची. मोर सरळ आणि श्वासावरती लक्ष देऊन सहजपणे कृती करूया. मानेचे आणि डोळ्यांचे एकाच वेळेला व्यायाम आपण करूया. ज्यांना चष्मा मोठ्या प्रमाणात वाढला असूया आणि आकाशाकडे पाहूया. पूर्ण आकाशाकडे लक्ष, डोळे उघडे ठेवून हे अभ्यास आपण करतो. आणि श्वास सोडत सोडत सावकाश मान खाली घेऊया. मान खाली घेऊया आणि हनुवटी कंठकुपीमध्ये टेकवण्याचा प्रयत्न करूया. नजर जमिनीकडे. पुन्हा एकदा श्वास घेत घेत सावकाश वर मान वरती करूया आणि आकाशाकडे पाहूया. आकाश जसं पूर्ण आनंददायी आहे असाच आनंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करूया. आणि श्वास सोडत सोडत सावकाश मान खाली घेऊया. जसं आकाशाकडे झेप घेतो तशी जमिनीची देखील जाणीव आणि आठवण. श्वास घेत घेत समोर, श्वास बाहेर सोडूया आणि श्वास घेत मान उजवीकडे करूया. मान उजवीकडे करायचे आहे. जेवढं शक्य असेल तेवढं उजवीकडे बघायचं आहे आणि तिरकं बघण्याचा प्रयत्न करायचा. मानेचा आणि डोळ्यांचा व्यायाम. श्वास सोडत सोडत समोर आणि श्वास घेत विरुद्ध बाजूला, डाव्या बाजूला. अगदी सहज जास्तीत जास्त मान तिरकी करण्याचा प्रयत्न करूया आणि नजर देखील जास्तीत जास्त त्या बाजूला आपण करूया. श्वास सोडत सोडत समोर, श्वास घेत घेत मान वर करूया. अगदी सुरुवातीला केली तशी. पुन्हा उजवीकडे करूया. उजवीकडे, खाली कंठकुपीकडे आणि डाव्या बाजूला. असे गोलाकार पुन्हा एकदा फिरवूया. अगदी सहज आणि सावकाश. आपलीच मान आहे. सहजपणे गोलाकार रोटेशन करूया आणि पुन्हा अँटी क्लॉकवाईज. मान वर आहे, डावीकडे, जमिनीकडे, उजवीकडे, वर. सहजपणे
पुन्हा एकदा ही कृती करूया. अँटी क्लॉकवाईज. रिलॅक्स. मान सरळ मान ठेवूया आणि दंड कानाला चिकटलेले. बॉडी मास इंडेक्सनुसार आपलं शरीर आपण तपासतो. रिलॅक्स. आणि सहजपणे एका रेषेमध्ये आकाशाकडे दोन्ही हात, मान सरळ आणि समोर. असे सावकाश दोन्ही हात कोपऱ्यामध्ये वाकवत वाकवत दोन्ही हात खांद्यावरती ठेवून रिलॅक्स. दोन्ही हात साईडला. दोन्ही पाय थोडे संतर, दोन्ही पाय थोडे संतर आणि ट्रंक ट्विस्टिंग आपण करूया. आपल्या कमरेपासूनचा वरचा भाग रोटेट करूया. आणि असं रोटेशन जेव्हा करतो, बेंड करतो, संपूर्ण शरीर पण डाव्या बाजूला जेवढं शक्य असेल तेवढं दोन्ही हात पाठीमागे आणि थोडं थांबायचं. स्ट्रेचिंग करतो. संपूर्ण कमरेच्या वरचा ट्विस्टिंगची गरज आहे. रिलॅक्स. श्वास समोर. पुन्हा एकदा करूया. डाव्या बाजूला थोडं होल्ड करूया. श्वास देखील रोखूया. थोडं थांबूया आणि श्वास सोडत पुन्हा समोर. श्वास घेत घेत दुसऱ्या बाजूला. पूर्ण दोन्ही हात एकेका बाजूला. पूर्ण ब्लड सर्क्युलेशन करेक्ट होण्यासाठी हा अभ्यास करतो आणि आयुष्यभर गुडघे आपले चांगले राहतात. पुन्हा एकदा करूया. स्थिरतापूर्वक काही अभ्यास आपण करूया. दोन्ही पाय एकत्र. दोन्ही हात पुन्हा एकदा साईडला घ्यायचे आणि दोन्ही हात वरती घ्यायचे. दोन्ही हात इंटरलॉक करायचे. एकमेकांमध्ये गुंफायचे. बोटांमध्ये बोटं अडकवायची आणि हात उलट दिशेने करायचे. फक्त चांब्यावर उभारायचं. ताडासन. ताडवृक्ष जसं स्ट्रेट असतं अगदी त्याप्रमाणे आपलं संपूर्ण शरीर. रिलॅक्स. आपण विचलित होत नाही. खूप छान आपण करतोय. जेवढं शक्य आहे तेवढं. जास्त त्रास नको आहे, ताण नको आहे. पडायचं नाही. रिलॅक्स. अभ्यासक्रमामध्ये जे अनेक विषय आहेत त्यापैकी एक विषय गणित. आणि गणितामध्ये वेगळ्या प्रकारच्या आकृत्या आणि त्यातली एक छान प्रकारची आकृती म्हणजेच त्रिकोण. असाच त्रिकोण आपल्या शरीराला आपण बनवायचा आणि आसनांच्या माध्यमातून गणित देखील शिकायचं आहे. आपल्या आयुष्याचं गणित चांगलं होणार. एकेका बाजूला आपण असा अभ्यास करतो आणि त्या जगामध्ये आणि मनामध्ये सर्व शुभ संकल्प व्हावेत. आपले विचार शुभ बनावेत आणि आपलं आयुष्य देखील शुभदायक व्हावं यासाठी वैद्य म्हणजे दगड आणि त्या दगडासारखं आपलं शरीर मजबूत बनतं, कठीण बनतं, वेगळ्या प्रकारच्या रोगांपासून प्रोटेक्शन देतं. यासाठी हा खूप महत्त्वाचा अभ्यास. जेवणानंतर पावसाच्या दिवसामध्ये बाहेर शतपावली करायला शक्य होत नाही. असं 5 मिनिटं आपण बसलो, अगदी आपल्या
खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन व्हायला लागतं. म्हणून हा खूप चांगला अभ्यास आहे. सहजपणे असंच पुढे झुकूया, थोडंसं गुडघ्यावरती येऊया, गुडघ्यावरती, आणि दोन्ही हात कमरेवरती ठेवूया. अर्धचक्रास श्वास घेत घेत सावकाश कमरेला प्रेस करायचंय आणि पाठीमाग मानेला झुकवायचंय. उष्ट्रासन अगदी सहज आणि सावकाश. डोळे उघडे ठेवायचे. व्यायाम आसन करताना डोळे आपले उघडे पाहिजे. रिलॅक्स रिलॅक्स. सावकाश. आता वज्रासनामध्ये यायचं आहे. वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवायचे. दोन्ही हात गुडघ्यावर आणि गुडघ्यावरचे हात सावकाश जमिनीवर टेकवायचे. दोन्ही हात जमिनीवर टेकवा आणि असेच दोन्ही हात पुढे सरकवत कोपरापर्यंत जमिनीवरती सरकवायचे. दोन्ही हात आणि दोन्ही हातांच्या मध्ये डोकं विश्राम. श्वास घेत घेत सावकाश हात वापस घ्यायचे आणि सावकाश गुडघ्यावरती आणायचे. गुडघ्यावर. आणि जो आपला डावा पाय आपण असा विरुद्ध बाजूला ठेवलेला आहे, त्याच बाजूचा हात, डावा हात जमिनीवर कमरेच्या लगत. उजवा पाय गुडघ्यामध्ये दुमडा. उजवा पाय डाव्या पायाच्या साईडला ठेवा, साईडला. आणि उजवा हात पाठीमागे जमिनीवर टेकवा, पाठीमागे. आणि डाव्या हातानं उजव्या पायाच्या तळव्याला पकडायचा, मागच्या बाजूला झुकायचा. खूप छान. अनेकांनी खूप छान केलेलं आहे. रिलॅक्स. शिकलेला असायला पाहिजे. असं दोन्ही पायात अंतर घ्यायचंय. डावा हात खाली, त्यावरती उजवा हात आणि त्यावरती आपला डावा कान. दोन्ही हात छातीच्या साईडला. दोन्ही हात छातीच्या साईडला. हनुवटी जमिनीला टेकलेली. हनुवटी जमिनीला टेकलेली. आणि भुजंगासन आपण करणार आहोत. हातावरती भार देत छाती डोकं वरती आपण घेणार आहोत आणि आकाशाकडे पाहायचं आहे. चला श्वास घेत घेत वर येऊया. पाठीमागे बघायचे. पाठीमागे वरती आकाशाकडे. चक्कर येत नसेल असेल तर तिथे बघू नका, गप्प बसा. मारेला सारखी चक्कर येतात. पुन्हा एकदा करूया. हा भुजंगासन करतोय. चला हातावरती भार देत छाती डोक्यावरती आणि नजर आकाशाकडे. तिकडे बघायचं वर सगळे. खूप सुंदर. जसं नागाचा फणा असतोय आणि एकदम खुशखुश करतोय. पुन्हा जमिनीला टेकवली आणि शलभासन आपण करणार आहोत. आवाज वगैरे शरीरामध्ये श्वास घेत फक्त पाय आपले गुडघ्यामध्ये न वापरता सरळ जेवढे शक्य असेल तेवढे वरती घेणार आहोत. पोट, छाती आणि हनुवटी जमिनीला टेकलेली. हात जमिनीला टेकलेले आणि फक्त गुडघे आणि पाय जेवढे शक्य असेल तेवढे वरती घेणार आहोत, गुडघ्यामध्ये न वापरता. शरीरामध्ये श्वास घेत घेत दोन्ही पायवर, दोन्ही पायवर, गुडघ्यामध्ये न वाकवता स्ट्रेट आणि स्थिर राहायचं. सहज राहायचं. गुडघ्यामध्ये न वाकवता रिलॅक्स रिलॅक्स. अजून एकदा हा अभ्यास करूया. शलभासन. हनुवटी, छाती, पोट आणि हात जमिनीला टेकलेले असतील. फक्त गुडघे आणि पाय जेवढे शक्य असेल तेवढे वर घ्यायचे. चला पुन्हा एकदा शलभासन. शरीरामध्ये श्वास घेत
जेवढं शक्य आहे तेवढं थांबायचं आहे. रिलॅक्स. खूप सुंदर, छान आपण हा अभ्यास करतोय. आता सावकाश पाठीवरती व्हायचं आहे. पाठीवर थोडे शक्य असेल तेवढे पाय नितंबाच्या जवळ ठेवायचे. अगदी पाय दुमडायचे आणि दोन्ही पायांना हाताने पकडायचं आहे आणि डोकं जमिनीला ठेवायचं आहे. पाय जमिनीला स्थिर असतील आणि कंबर फक्त वरती उचलायची आहे. सेतुबंद आसन. शरीरामध्ये श्वास घेऊन करूया. रिलॅक्स. खूप सुंदर. दोन्ही पाय कशावरती, दोन्ही पाय घ्यायचे. अर्ध हलासन. याच पायांना आता गुडघ्यामध्ये बेंड करायचं आहे. गुडघ्यामध्ये बेंड करायचं. आसन, पवन मुक्तासन. शरीरामध्ये असलेले गॅस बाहेर काढण्यासाठी हा अभ्यास. अनेकांचे फटाके आपोआप फुटतील. काहींची शरीराला विश्रांती. आणि जसं शरीर निर्भार होते अगदी तसंच मनाला देखील अगदी निर्भार करायचं. काही वेळ असंच शांत मौन राहायचं. शार्प व्हावी, मन शांत राहावं. केलेले अभ्यास, टीचर्स जे जे शिकवतात ते सर्व व्यवस्थित, त्यांना जसं अपेक्षित आणि जे योग्य आहे ते आपल्या माइंडमध्ये स्टोअर व्हावं यासाठी काही प्राणायाम करूया. ताठ बसूया. मान सरळ आणि दोन्ही हात असेही उलटे करूया. एका सेकंदाला एक झटका आपल्या पोटाला द्यायचा आहे. चला. आणि राहिलेली दोन बोटं डाव्या नाकपुडीवर ठेवूया. उजव्या नाकपुडीचा अंगठा बाजूला आणि श्वास बाहेर सोडूया. उजव्या नाकपुडीनं पुन्हा श्वास. नाकपुडी बंद आणि डाव्या नाकपुडीवरची बोटे वर करून श्वास बाहेर. अशीच कृती करूया. विरुद्ध बाजूने श्वास बाहेर. पुन्हा श्वास आतमध्ये. विरुद्ध बाजूने बाहेर. सलग असं करत राहूया. आणि जो बदल होतोय त्याचा अनुभव घेऊया. नाडी शोधन प्राणायाम. लास्ट टाइम. शांत राहूया. यासाठी एक प्राणायाम तो आपण करूया. पण आत घ्यायचा आहे आणि मुख बंद ठेवून नंतर नाकावाटे श्वास आपण बाहेर सोडणार आहोत. ठीक आहे. खूप छान जमतंय आपल्या सर्वांना. चला सुरुवातीला थोडं प्रॅक्टिस करूया. चला असाच अभ्यास करूया. आता हा दीर्घ अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. जेवढं शक्य असेल तेवढं श्वास आत ओढण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि श्वास घेतल्यानंतर तोंड मिटूया, थोडं थांबूया आणि नाकावाटे श्वास बाहेर सोडूया. चला सर्वांनी एकसारखं करूया. दातावरती दात चिकटवूया आणि दोन्ही दातांच्या फटीमधून श्वास आत ओढूया. चला. आता फक्त एकदाच आपण करणार आहोत आणि दात चमकदार होतील यासाठी हा एक अभ्यास.
आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी देखील. दातावरती दात चिकटवून एकदाच आपण करूया. Let it go with all your efforts. जो कुछ भी हो रहा है होने देना है साक्षी भाव से. अपनी सांसें जैसे भी चल रही है उस पर ध्यान दो. बिल्कुल शांत, सहज, शांत हो जाए. जैसे शरीर शांत, मन भी शांत हो चुका है. कोई विचार नहीं, कोई अकड़ नहीं. और उस क्षण में अपने भीतर जो कुछ भी शांतता है, आनंद है, मौन, इसके मालिक हम स्वयं हैं. जब चाहे जहाँ चाहे चंद क्षण में ऐसे ही शांत मौन अवस्था में हम आ सकते हैं. एक लंबी गहरी सांस अंदर भरें और मुख से बाहर छोड़ें. फिर एक बार को ऊपर लेकर आपस में रगडते हैं. दोन्ही हात वरती घ्या आणि दोन्ही हात एकमेकावरती घासायचे आहेत. आणि गरम झालेले जे हात आहेत ते अलगदपणे सावकाश आणि सहज. आणि पुन्हा एकदा दोन्ही हात वर घ्या. दोन्ही हात पुन्हा एकदा एकमेकावरती घासायचे आहेत. आणि हाताची पोकळी करून चेहऱ्यावरती ठेवायच्या. चेहरा बंद करायचा. आतल्या सावकाश पापण्यांचे उघडझाप करत हात खाली घ्यायचे आहेत. अगदी सहज. कसं वाटतं मित्रांनो? करत राहायचंय. जेवढं आपण रोज करत राहू तेवढा अनुभव आपल्याला येणार आहे आणि त्याचा फायदा आपल्यालाच होणार. आपल्या सर्वांची बुद्धिमत्ता चांगली व्हावी, आपल्या सर्वांचे विचार चांगले. प्रिय योगदानानिमित्त लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज आणि व्होकेशनल विभाग या सर्वांच्या वतीनं सांस्कृतिक विभागामार्फत आपल्या सर्वांचं जीवन आनंदमय बनव. आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि आपल्या सर्वांनी जो वेळ दिला, संयोजकांनी वेळ दिला, याबद्दल मी नेहमीच आपल्या सर्वांचा ऋणी आहे आणि आपल्या सर्वांची मी या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या सुंदर प्रात्यक्षिकानंतर या दोन विद्यार्थ्यांचे कौतुक पेन देऊन श्री सावंत सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते.
योगाचार्य आदरणीय पांडुरंग गुरुजी म्हणजेच आपले चव्हाण सर यांना एक फोन केला आणि सरांना सांगितले की सर योगा दिन, सरांनी कुठलाही विलंब न लावता लगेच हो म्हटले आणि अतिशय सुंदर पद्धतीने वेळेत ते आले, वेळेत त्यांनी व्यवस्थितपणे तुम्हाला मार्गदर्शन केलं, योगाचं प्रशिक्षण दिलं. सर आपलं प्रशाला संस्था यामार्फत हार्दिक हार्दिक आभार. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती. उत्साही मुख्याध्यापक आदरणीय सावंत सर हेही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल सरांचाही मनापासून आभार. त्याचप्रमाणे नेहमीच सहभागी असणारे आपल्या उपमुख्याध्यापिका आदरणीय कुलकर्णी मॅडम, पर्यवेक्षक कदम सर, पर्यवेक्षक दाभाडे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख आदरणीय गुरु मॅडम, पाकडे मॅडम यांनी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं, त्याबद्दल या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी आपले चतुर्थ कर्मचारी शिपाई मामा यांनी या ठिकाणी व्यवस्थित सजावट केली, त्याबद्दल त्यांचंही मनापासून खूपच आभार. आणि माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे, नेहमी करतात ते. आज सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने सकाळच्या या शुभ प्रसंगी उत्साहाच्या वातावरणात त्यांनी सहकार्य केलं, योगाचा आस्वाद घेतला, त्याबद्दल त्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सूचना दिल्याप्रमाणे आपण सगळ्यांनी व्यवस्थितपणे या ठिकाणी योगा साजरा केला, त्याबद्दल तुमचं मनापासून गोड कौतुक. एक मिनिट. एकदा आपले योगाचार्य पांडुरंग गुरुजी सरांसाठी एकदा 3 टाळ्या. 1 2 3 स्टार्ट. त्याचबरोबर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने योगासनाचा लाभ घेतलेला आहे, तुमचंही गोड गोड कौतुक. 1 2 3 स्टार्ट. तो दगड मारतो तो इथून दिसतो पाठीमागचा हाफ शर्ट घातलेला.